बिग बॉसच्या मेकर्सनी तिकडे खरंच एक एक कंटेस्टंट जे आहेत ना, पूर्णपणे त्यांचा अभ्यास करून त्यांची पूर्ण परीक्षा घेऊनच त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये टाकलेलं आहे असंच आपल्याला दिसत आहे. कारण की ज्या पद्धतीने निकी तांबोळी जी आहे आपल्याला घरामध्ये बघायला मिळते की ती खूप जास्त भांडणं करते. आणि आजचे जे दोन प्रोमो आपल्या समोर आलेले आहेत ना, जे की आजच्या भागात काय होणार आहे हे सांगतात आपल्याला. त्यामध्ये सर्वात प्रथम तिकडे आपल्याला जो प्रोमो बघायला मिळाला त्याच्यामध्ये अंकिता वालावलकर आणि ही जी आपली निकी आहे त्यांच्यामध्ये खूप भांडणं होतात. तो आता आपल्याला तिकडे नॉमिनेशन टास्क आज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या नॉमिनेशन टास्क मध्ये तिकडे निकी म्हणते अंकिताला की हिला काहीही करून किंवा सगळ्यांना सांगत असते की हिला काहीही करून, म्हणजे निकी बोलते आपल्या हिला सगळ्यांना की या अंकिताला मला जिंकू द्यायचं नाहीये, मला ते उचलू द्यायचं नाहीये तिला, त्यासाठी मी काहीही करेल. मग त्याच्यामध्ये थोडी अंकिता आपली थोडीशी काय म्हणते त्याला हायपर होते, थोडीशी एकदम थोडीशी, मग तिला ती उचलते मिठीमध्ये आणि ती जेव्हा ती उचलू अशी टाकते ना खाली, त्याच्यानंतर निक्कीचा पारा एकदम मला वाटतं सटकतो आणि ती तिला बोलते तुला खलबत्त्याने कुठून टाकील, हे करेल ते करेल. त्याच्यानंतर मग आपली अंकिता थोडीशी चिडते, ती जाऊन पुन्हा तिकडे जाऊन बसते, आपली थोडीशी रडते आणि मग ती परत थोड्या टायमाने येते आणि पुन्हा तिकडे झंझट होते की पुन्हा धक्काबुक्की होते एकमेकांची. सर्वात प्रथम तिकडे असं दिसतंय पहिल्यांदा की ही निकी आहे ना ती तिच्या अंगावर जाते अंकिताच्या, पण शेवटी नंतर आता तसं कोण अंगावर आल्यानंतर आपण सेल्फ डिफेन्स म्हणून धक्का मारतो तसं अंकिताने तिकडे धक्का मारायचा प्रयत्न केला आणि निकिताला दिलं ढकलून, जा तू तिकडे. आणि याच्यानंतरच जो नेक्स्ट प्रोमो आपल्याला बघायला मिळाला तो प्रोमो बघायला मिळाला की ही जी आपली आर्या जाधव आहे, जी रॅपर आहे MTV हसलवाली, तिचं आणि कदाचित परत आपली ही जी निकी तांबोळी आहे ना तिचं भांडण झालेलं आहे. अरे यार हे काय चाललेलं आहे. ही निकी मला असं वाटतंय की कोणाला शांतपणे बिग बॉसच्या घरामध्ये जगूच देणार नाहीये. आणि ह्याचाच अर्थ असा होतो की ही कंटिन्युअसली फोकसमध्ये राहिली ना की हिला बिग बॉस शेवटपर्यंत घरात ठेवणार, कारण की हिच्यामुळे बिग बॉसला सगळ्यात जास्त TRP मिळणार. पण या TRPच्या नादामध्ये घरामध्ये जे सदस्य राहणारे आहेत ना त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम होणार आहे. कारण की निकीच्या पहिल्या 2 एपिसोडमध्येच आपल्याला 3 भांडणं बघायला मिळाले. सर्वात प्रथम जे भांडण झालं ते झालं वर्षा उसगावकर यांच्यासोबत, त्याच्यानंतर दुसरं झालं ह्या आर्या जाधव सोबत आणि नंतर अंकिता वालावालकर सोबत देखील झालं. आणि ही एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. आणि अंकिता एक कोकणी मुलगी आहे, तिच्या डोक्यात पण खूप राग आहे. खूप सोशल मीडियावर अशी चर्चा चालू आहे की ही जर पेटलेली दिसली ना, ही जर पेटली तर ती जी आपली निकी आहे तिला ही कापून खाईल किंवा अशी डायरेक्ट कच्चा चबा जाएगी, अशा प्रकारचे कमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. आता हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की ही कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावालकर ही कशा प्रकारे या निकीला येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे पुढे आताची सीझनचा सुरुवात झाली, 1-2 दिवस झालेत, येणाऱ्या काळामध्ये ही अंकिता नेमकं हिला कसं टार्गेट करायचा प्रयत्न करेल आणि निकी अंकिताला कसं टार्गेट करायचा प्रयत्न करेल हे बघणं खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे. आजच्या या प्रोमोज मध्ये तुम्हाला काय वाटतंय ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.